नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। कसे आहात सगळे? मजेतच ना? मजेतच असायला हवं आणि चमचमीत रेसिपीज आणि पदार्थ खायला हवेतच। तर चला बघूया आज एकदम मस्त असं ढाबा स्टाईलने खारं वांग कसं बनवायचं ते। भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता। एकदम चवीला मस्त लागतं खारं वांग। खूप झटपट होतं, खूप पटकन होतं आणि एकदम चवीला मस्त लागतं। ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी 4 वांगी घेतलेले आहेत, त्याचे असे 4 साइडने भाग करून घेतलेले आहेत। आतमध्ये अळी वगैरे आहे का ते चेक केलेलं आहे। या पद्धतीने मी अशी त्याची काप करून घेतलेली आहेत आणि ते पाण्यात टाकलेत। पाण्यात हातात टाकले की ते काळे पडणे। ते कोथिंबीर, अद्रक, लसूणची पेस्ट, खोबरं, हिरवी मिरची, थोडेसे भाजलेले शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले आहेत ते, आणि बारीक चिरलेला कांदा। आता इथं मी तवा घेतलेला आहे। तवा थोडासा गरम केला, त्याचे आपलं सुकं खोबरं आहे ते घालून घेते। मस्त असं खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। खोबरं थोडंसं लालसर झालं की 4-5 हिरव्या मिरच्या, तिखट आता तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता। इथे माझी लहान मुलगी आहे, ती पण खाते, म्हणून आम्ही मिरची खूप बेतानेच घालतो। नंतर त्याच्यामध्ये तेल घातलं। तेल घातल्यानंतर परत एक खोबरं आणि मिरची लाल होईपर्यंत परतली। बघू शकता खोबरं आपलं लाल झालेलं आहे एकदम मस्त असं। खोबरं आणि मिरची चांगली भाजलेली आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं, त्यात शेंगदाणे घालायचे आणि मिक्सरला हे बारीक वाटून घ्यायचं। तर या पद्धतीने वाटले। आता ह्यात थोडंसं पाणी घालून परत एकजीव करून घ्यायचं। बघू शकता ह्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी। कढई घेतली, कढईमध्ये तेल घातलं। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी घातली। जिरी मोहरी चांगली तडतडली की बारीक चिरलेला कांदा घातला। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। तर कांदा परतल्यानंतर जो आपण मसाला मिक्सरला बारीक करून घेतला होता, खोबरं, मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण करून घेतलं होतं, ते घालायचं। ते चांगलं मिक्स करायचं। तुम्ही जर कांचन ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर, अद्रक आणि लसूणची पेस्ट घातली। मसाला चांगला शिजवून घेतला 2-3 मिनिटं। त्याच्यामध्ये चवीपुरती हळद घालून घ्यायची। हळद घातल्यानंतर परत 1 मिनिट चांगली मिक्स करून घ्यायची हळद सगळीकडे। नंतर जे आपण वांगे होते चांगले चिरून धुवून घेतलेले ते घालायचे। ते चांगले मसाल्यामध्ये मिक्स करायचे, म्हणजे मसाला सगळीकडे जाईल, वांग्याला सगळीकडे मसाला लागेल। नंतर वरतून चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर वांगी एकदम बेचव लागतात। नंतर इथे मी 1 ग्लास पाणी ओतते, म्हणजे वांग चांगलं आपलं मऊ शिजेल। आता 10 मिनिटं वांग चांगलं शिजवून घेते मी इथे। बघू शकता तयार आहे आपलं खारं वांग, चमचमीत असं खारं वांग मस्त शिजलेलं आहे। चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊन बघा, कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे रेसिपी। आवडली असल्यास चॅनलला कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।